शासनाचा अहंकार मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येत शक्तीपीठ रस्त्याच्या मोजणीला विरोध करा असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं। उत्तर प्रदेशातील रस्ते आणि हा शक्तीपीठ महामार्ग याच्या खर्चाची तुलना केली असता शिवाय या रस्त्याची सुरुवात आणि शेवट पाहता शासनाला यामध्ये किमान 40,000 कोटी रुपये मिळणार असल्याचा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही। हा शासनाचा अहंकार मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येत या रस्त्याच्या मोजणीला विरोध करावा असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं। शक्तीपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी आमदार उत्तम जानकर, पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर, भाजपचे नेते के पाटील, माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष गिरीश फोंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर, ॲडव्होकेट लक्ष्मण मगर आणि महामार्गाचे बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। हनुमंत पवार यांनी प्रास्ताविक केलं। सूत्रसंचालन संतोष साठे यांनी तर ब्रह्मदेव मगर यांनी आभार मानले।